नवोदय जमीन मी विकास खडले. आज आपण थेट पुणे जिल्ह्यात आहोत आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपण देवरोड स्थित आहोत आणि देवरोड स्थितमध्ये आपण पाहतोय की आज 26 जून म्हटलं तर अज्ञान, अस्पृश्यता आणि सामाजिक न्यायाची ज्यांनी लढाई लढली त्या छत्रपती शाहूराजांची जयंती. आणि शाहूराजांची जयंती म्हटलं तर कोल्हापूर संस्थान एक मोठ्या उत्साहात जयंती साजरी करते. पण अलीकडे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तुरळक प्रमाणात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होते. छत्रपती शिवरायांची जयंती जल्लोषात साजरी केली जाते. पण त्याच वारसा हक्काने आलेले छत्रपती शाहू महाराजांची जयंती मात्र तुरळक प्रमाणात साजरी होते. सामाजिक न्यायाचे ज्यांनी धडे दिले, शैक्षणिक क्रांती ज्यांनी केली आणि अस्पृश्यता, अज्ञान ह्याला फाट्यावर मारून ह्या प्रजेचा विकास ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला असे छत्रपती शाहूराजांची आज जयंती. आपण पाहतोय की आज आपल्या समवेत अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी की आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहतोय की या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष धर्मपालजी तंत्रपाळे हे या ठिकाणी दरवर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतात. तर दादा जय भीम. जय भीम. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करता. काय उद्देशाने तुम्ही ह्या 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करता? नमो बुद्धाय. जय भीम. जय शिवराय. खऱ्या अर्थानं आपण जे आता या ठिकाणी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करतात. पण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांचा वारसा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शाहूजी महाराज असतील यांनी घेतलेला आहे. पण खऱ्या अर्थानं छत्रपती शाहूजी महाराजांचा जे कार्य त्यांनी केलेलं आहे की तळागाळातल्या व्यक्तीपासून तर सर्वसाधारण व्यक्ती तर त्यांनी जे आपल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या संस्थानामध्ये देऊन एक विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समतावादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी केलं. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य तळागाळापर्यंत आणि सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती ह्या लोकांनी ते काम केलं नाही. त्याच्यामुळे छत्रपती शाहूजी महाराज यांचं कार्य सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचलं गेलेलं नाही. हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण आपण जर बघितलं की हा वारसा, महापुरुषांचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शाहूजी महाराज असतील, त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. बाबासाहेबांनी सांगितले की मी ज्या महापुरुषांना माझा गुरु मानतोय त्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी करणं हे बहुजन समाजातल्या लोकांचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की लाखोचे मोर्चे या ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी निघतात आणि ओबीसी समाजामध्ये छत्रपती शाहूजी महाराज हे ओबीसी समाजाचे म्हणजे मराठा समाजाचे राजे आहेत. खऱ्या अर्थानं ते बहुजनांचे म्हणजे बाकी समाजाचे नाही पण ते मराठा समाजाचे राजे आहेत आणि ते कुणबी आहेत. कुणबी म्हणजे ओबीसी आहे. आज मोठ्या प्रमाणात ह्या भारत देशामध्ये कुणबी समाज साधारणतः 52%, मराठा समाज, कुणबी समाज हा 52% आहे. आणि त्यांना खऱ्या अर्थानं घटनेमध्ये न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी छत्रपती शाहूजी महाराजांच्या विचारांना केलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये आज जे तरुण ह्या कार्यक्रमामध्ये आहेत, मी कोणा पक्षाचं मरणार नाही, कोणा जातीचं मरणार नाही, कोणा धर्माचं म्हणणार नाही, पण ह्या कार्यक्रमामध्ये जे तरुण आहे त्या तरुणांनी एक लक्षात ठेवावं की भविष्य काळामध्ये धर्मपाल तंत्रपाळे असतील किंवा नसतील, किंवा बाळासाहेब बिचारस असतील किंवा नसतील, रवींद्रजी कदम किंवा लोणावळा साहेब किंवा श्रीमंतजी शिवशरण दिलीपरावजी कडलक साहेब असतील किंवा नसतील, पण या ठिकाणचे जे युवक आहे त्यांनी एक लक्षात ठेवायचं की जातीपातीचं राजकारणाला मूठमाटी देऊन या ठिकाणी जे महापुरुष असतील त्या महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे. प्रत्येकाला आपले पक्ष आहेत, प्रत्येकाला आपला धर्म आहे, प्रत्येकाला आपली जात आहे, पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या महापुरुषांनी या देशातल्या सर्वसाधारण जनतेसाठी काम केलं, सर्वसामान्यांसाठी काम केलं, त्या महापुरुषांच्या जयंत्या 2 लोकात का नाही होईना पण ते जयंती साजरी झाली पाहिजे. मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्वांना घेऊन सर्व पक्षांच्या लोकांना मी निमंत्रित करत असतो. या ठिकाणी माझा उद्देश एवढाच असतो की ह्या महापुरुषांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही करत नाही, कुठल्याच प्रकारचं पक्षपात करत नाही. सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी मी निमंत्रित करत असतो. आणि भविष्य काळामध्ये आशा आहे आम्हाला, कारण का पूर्वी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडण्यासाठी हे करायचे, पण आज सर्वसाधारण व्यक्ती आमचे मोठे भाऊ, मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे आणि आज सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होईल. आता श्रीमंतजी शिवशरण साहेबांनी सांगितलं की पुढच्या वेळेस ही जयंती काका मी त्यांच्याकडे जाणार आहे. सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय आहे की शाहू महाराजांनी समता प्रस्थापित केली, न्यायाची लढाई लढली आणि
समता, न्याय आणि बंधुता हे आपल्याला शाहू महाराजांकडून देखील पाहायला मिळते. सध्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका देखील काही दिवसावरती अवघ्या आलेल्या आहेत. अनेक नेते, अनेक कार्यकर्ते आपल्याला काही ना काहीतरी करताना दिसतात. पण आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या घटना घडतात आहेत की ज्या अनेक लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी विषमता आपल्याला पाहायला मिळते. समतेचं राजकारण कुठं दिसत नाही आहे. काय सांगाल आज शाहू जयंतीच्या विषयावर? हे बघा, महानगरपालिका ही निवडणूक पूर्णपणे हे राजकारण वेगळं आहे. आणि मला तरी असं वाटतं की मी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी फिरतो आहे. माझ्या गावाचं मला स्वार्थ स्वाभिमान आहे, किवडे गावचं. इथं मला असं कुठल्याच प्रकारचं विषमतावादी व्यवस्था दिसलेली नाही आहे. कारण का आम्ही सगळेच एकमेका सुखदुःखामध्ये असतो आहे. काही प्रमाणात काही तुरळक घटना घडत असतील तर ते अपवाद आहे. त्याला आम्ही फारसं असं काही महत्त्व देत नाही. कारण का हे गाव मी जेव्हापासून माझा साधारणतः मी लहानपणापासून शिक्षण या ठिकाणी माझं झालेलं आहे. पण मला अशा कुठल्याच घटना विकासची ह्या माध्यमातून दिसत नाही. राजकारण हे चालू असते, समाजकारण हे चालू असते. येणारी महानगरपालिकेमध्ये आपापले स्टार असतात, आपापल्या पद्धतीनं लोक प्रचार करतात, प्रसार करतात. येणाऱ्या काळामध्ये पण आता नवीन नवीन लोक येतील, आपापल्या पद्धतीनं करतील. पण आम्ही जे लोक आहेत, आम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमचं जे ध्येय आहे की ह्या प्रभागाचा विकास करणे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीनं लोक या ठिकाणी भविष्यकाळामध्ये समोर जातील निवडणुकीला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भविष्यकाळामध्ये चांगले लोक देखील पुढे येतील. आणि थेट आपल्यासोबत आपण पाहतोय की याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब तरस आहेत, जे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर ते अत्यंत संयमी आपल्याला पाहायला मिळत. अनेक ठिकाणी त्यांचं कामकाज चालू आहे, पण मात्र ते आपल्याला फक्त कार्यक्रम किंवा लोकांच्या भेटीगाठीमध्ये दिसतात. पण वेगवेगळ्या तिथे आंदोलन असेल किंवा कुठली गोष्ट असेल त्या ठिकाणी ते आवर्जून उभे राहतात. नगरसेवक असताना जेवढं काम करत होते त्याच्या दुपटीने नगरसेवक नसताना देखील उभे राहतात. काय सांगायला की आज शाहू महाराजांची जयंती आहे. शाहू महाराज आपल्याला समता शिकवतात, शिक्षणाची धुरा शिकवतात. आपल्या विकासनगर केवळ भाग असेल किंवा पिंपरी चिंचवड शहराचा भाग असेल, शैक्षणिक परिस्थिती सध्याची तुम्हाला काय जाणवते? राजश्री शाहू महाराजांच्या स्मृतीस पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो. आणि पिंपरी चिंचवड शहर असेल, किवळे विकासनगर प्रभाग असेल, या भागामध्ये गेली अनेक वर्ष अविरतपणे राजेश्री शाहू महाराज सर्वच राष्ट्रपुरुष असतील, महापुरुष असतील, यांच्या जयंत्या किवळे विकासनगरमध्ये म्हणजेच या ठिकाणी रिक्षा संघटना असेल, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, फुले शाहू आंबेडकर विचारमंच असेल, यांच्यापणे संयुक्तपणे या ठिकाणी साजरे केलेल्या जातात. आत्ता शिक्षणाच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड किंवा पुणे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं. आणि त्याच प्रकारे शिक्षणाचा पायामुळे रुजवण्यासाठी राजश्री शाहू महाराज असतील, अनेक महापुरुष असतील, महर्षी कर्वे असतील, यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ती परंपरा पुढं अविरतपणे चालू ठेवण्यासाठी बाकीचेही लोक पुढे आहेत. यापुढेही त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांनी दिलेला आदर्श घालून घेण्यासाठी सर्वजण आपण प्रयत्नशील राहूया. आणि मी काय म्हणतो साहेब, तुम्ही पंचवार्षिकला ज्यावेळेस नगरसेवक होता त्यावेळेस तुमची कामाची जी धुरा होती ती सर्वांनी पाहिली. तुम्ही नगरसेवक नसताना, नगरसेवक पदी नसताना, तुमचा पदभार तुमच्याकडे जेव्हा नाही आहे त्यावेळेस तुम्ही संपूर्ण प्रभागामध्ये फिरताय. काय अशा समस्या आहेत ज्या तुम्हाला जाणवल्यात आणि त्या तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्या सुधारल्या पाहिजेत, त्याच्यावरती विचारविनिमय झाल्या पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे? कारण ही जी समता आहे ही शाहू महाराज शिकवतात. आणि आज 26 जून आहे, आज आपण याला समता दिन देखील म्हणू शकतो. मला वाटतं आज जयंतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळं राजकीय भाष्य राजकीय भाष्य नाही म्हणता येणार. कारण बाबासाहेब म्हणतात जो राजकारणामध्ये उतरत नाही त्याला शिक्षा भोगावी लागते. ती शिक्षा अशी भोगावी लागते, जे अकार्यक्षम लोक आहेत त्यांचे गुलाम म्हणून जगावं लागतं. त्यामुळं राजकारणामध्ये तुम्हाला सर्वजण या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व मानतात. तुमच्या माध्यमातून जर आम्हाला समजलं की बाबा ह्या प्रभागामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, ते सर्व नागरिक जे आहेत ते तुमच्याकडे आतुरतेने पाहतात की बाळासाहेबांच्या काळामध्ये अनेक सुधारणा झाल्यात, त्यानंतर काही ठिकाणी वेगवेगळ्या सुधारणा प्रलंबित आहेत, तर तुमची लोक वाट पाहतात की तुम्ही पुन्हा नगरसेवक होऊन याल आणि आमची कामं कराल. अशा लोकांकडे एक आदर्श जो आहे तो तुमच्याकडे आकर्षाने पाहतात. काय नक्की म्हणजे तुमच्यामधला जो राजकारणी माणूस म्हणण्यापेक्षा जो सामाजिक न्यायाचा लढा लढणारा, जो सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी लढणारा जो नगरसेवक आहे, तो नगरसेवक आज शांत कामं नाही. मला काय वाटतं माहिती आहे का, आज जयंतीचा एक कार्यक्रम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की नगरसेवक असो या नसो, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये आणि
प्रथमतः मी कामगार नेता असल्यामुळं मी थर्मॅक्समध्ये एक कामगार म्हणून काम केल्यामुळं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण लढा देणे, त्यासाठी नगरसेवकच पद पाहिजे ह्याची काही जरूर नाही आहे. लोक म्हणतात की बाबा 80% समाजकारण 20% राजकारण. मी तर म्हणतो 95% समाजकारण करा, 5% राजकारण करा. राजकारणाच्या स्थितीत त्या ठिकाणी ठेवायचं आहे, परंतु आपल्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन त्यांच्या आनंदोत्सवामध्ये आपण सामील होऊन सर्वांना न्याय मिळाला म्हणजे सर्व काही त्याच्यामध्ये येतं. त्यामुळं राजकारण हा विषय बाजूला ठेवून आपल्या प्रभागामध्ये जे काही कामं प्रलंबित आहे त्यासाठी पाठपुरावा करणं, जे युवक पुढे आहेत किंवा जे कामं करतात त्यांना पाठिंबा देणं. मग धर्मपाल तंत्रबाळे असेल, आमच्या गावचे सर्व राजेंद्र असेल, निलेश असेल, बापू असेल, सर्व जे चांगलं काम करतात त्यांना आमचा पाठिंबा कायम राहिलेला आहे. आणि आज शाहू महाराजांची जयंती आहे. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अज्ञान याला फाट्यावर मारून जर आपण लोकांच्या प्रगतीकडे वळालो तर नक्कीच या प्रजेचा विकास होईल असं शाहू महाराज मानतात आणि त्या उद्देशाने ते उडी मारतात. काय सांगाल आज त्यांची जयंतीनिमित्त आपण आज लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती तुम्हाला संपूर्ण भारत पाहतोय, ह्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण भारत पाहतोय. जे युवक आहेत किंवा आत्ताच्या पिढीचे तरुण कार्यकर्ते आहेत, काय संदेश द्याल त्यांना आजच्या जयंतीनिमित्त? जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन या पुढच्या काळात जर चाललं तरच आपण करणार आहोत. म्हणून त्यांच्या विचाराचा वारसा आपण पुढे नेऊयात, सर्वांनी एकत्र येऊयात, सर्व जनतेची नागरिकांची आपण कामं करूयात. सर्वात महत्त्वाचं एक असणे सर्वात महत्त्वाचं आहे. एक हे तो नेक आहे आणि एक हे तो सेफ आहे. म्हणून सर्वांनी एकत्र यावं, सर्व जाती धर्मांनी एकत्र यावं, सर्वांची कामं होतील, सर्वांना समान न्याय मिळेल. आणि राजश्री शाहू महाराजांची जयंती त्यामुळं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर वागलं तर पुढं काळ आपल्याला उज्ज्वल राहील. आपण पाहतो की आपल्यासोबत या ठिकाणी साहित्यिक आहेत जे वेगवेगळे विशेष महापुरुषांचे लेख असतील किंवा समस्या असेल, अनेक समस्यांवरती त्यांनी काम केलं आहे. लुणावत सर, जय भीम. आज आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती थेट आहात आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत तुम्हाला पाहतो आहे. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती. छत्रपती शाहू महाराज म्हणतात की अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता ह्याच्या विरोधात जोपर्यंत मैदानात उतरणार नाही तोपर्यंत प्रजेचा विकास होणार नाही. आज आपण पाहतो की आपला प्रभाग असेल किंवा आपलं पिंपरी चिंचवड शहर असेल, काय सांगाल की सध्याची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तफावत दिसते. माणूस माणसागणी हिनवायला लागला आहे, एकमेकाच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने वागायला लागला आहे. सोशल मीडियाचं राजकारण आहे, प्रत्यक्षात राजकारण मात्र दिसत नाही. काय सांगाल सध्याची परिस्थिती तुमच्या भाषेतून? सध्याची परिस्थिती आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातली परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. आज जे काही दिसतंय समाजामध्ये चित्र, याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची फार मोठी मेहनत आहे, यांचं फार मोठं काम आहे. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची फार मोठी सोय केली. आज बहुजन समाज जो पुढारलेला दिसतोय, मोठमोठ्या पदावर दिसतोय, मोठमोठे अधिकारी प्रशासनात दिसतात, राजकारणात दिसतात, आमदार खासदार दिसतात. या सगळ्यांमागे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज यांची फार मोठी मेहनत आहे. शाहू महाराजांनी शिक्षण हे सक्तीचं केलं आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि जे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही त्यांना 1 रुपया दंड, त्या काळामध्ये 1 रुपया दंड, अशा प्रकारची तरतूद महाराजांनी केली होती. आणि म्हणूनच आज हे शिक्षण, आज जे काही प्रगती दिसती ही सगळी महाराजांची देण आहे. त्या काळामध्ये जे दलित, अस्पृश्य किंवा हीनतेची वागणूक देण्याची पद्धत होती, याविरुद्ध महाराजांनी फार मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षातूनच आज जो दलित समाज आपल्याला पुढे गेलेला दिसतोय, काही चांगल्या पदावर आहेत, काही आमदार खासदार आहेत, त्याचंही कारण शाहू महाराजच आहे. कारण शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अनेक दलित लोकांना चांगल्या प्रकारची संधी दिली. एकच उदाहरण सांगतो, अनेक उदाहरणं आहेत त्यांची, हजारो उदाहरणं आहेत, पण एकच उदाहरण सांगतो राजाभाऊ या ठिकाणी, की गंगाधर कांबळे नावाचा व्यक्ती होता.
आणि त्या व्यक्तीला चहाचं दुकान टाकायचं होतं. त्यांनी महाराजांना सांगितलं मी चहाचं दुकान टाकू इच्छितो, पण दुकान चालेल का, कारण मी दलित आहे, माझ्या दुकानात कोण येणार. मग महाराज म्हणाले तू कोल्हापूरच्या चौकात दुकान टाक, मी तुला जागा देतो. पण ते कसं शक्य होतं. ते म्हणले मला कसं शक्य आहे. ते म्हणले मी जागा देतो. आणि त्यांनी गंगाधर कांबळेंना चहाच्या टपरीसाठी दुकानासाठी जागा दिली. जागा दिल्यानंतर दुकान सुरू झालं. पण दलित असल्यामुळं कांबळेंच्या दुकानात कुणी यायला तयार नव्हतं. त्यांनी महाराजांना जाऊन सांगितलं महाराज तुम्ही एवढं सगळं भांडवल दिलं, दुकान टाकलं, पण कुणी दुकानात येत नाही. महाराज म्हणले मी स्वतः येऊन बसणार. आणि महाराज स्वतः येऊन दुकानात बसायला लागले. हे पाहून इतर लोकांनी त्या ठिकाणी चहा घ्यायला सुरुवात केली. अशा प्रकारची अनेक उदाहरणं महाराजांच्या जीवनामध्ये त्याचाच परिणाम आज आपल्याला या ठिकाणी दिसतो. महाराजांची चुलत बहीण ज्याचं लग्न त्यांनी धनगर समाजामध्ये यशवंत होळकर नावाच्या तरुणाबरोबर केलं. आणि महाराजांनी सांगितलं जात पात हे काही मानायचं नाही, माणुसकी हाच शब्द महत्त्वाचा आहे आणि माणुसकीला धरून वागा. काही दलित लोक जाऊन भेटले आणि म्हणाले महाराज आमच्या आडनावावरून लोकांना कळतं की आम्ही कोण आहे. महाराज म्हणले आजपासून तुमचं आडनाव बदललं, तुमचं आडनाव गायकवाड, तुमचं आडनाव जाधव. ही नावं महाराजांनी दिली, ही नावं महाराजांनी दिली. आणि त्या काळामध्ये एक शेवटचा किस्सा सांगतो आणि थांबतो. त्या काळामध्ये महाराजांनी दलितांना 50% रिझर्वेशन दिलं. कोल्हापूर संस्थानमध्ये 50% रिझर्वेशन देणारे महाराज हे जगातले पहिले राजे. आणि हे पाहिल्यानंतर पुण्यातून एक विद्वान, कारण पुणे हे विद्वान लोकांचं शहर आहे, पुण्यातून एक विद्वान महाराजांना भेटायला कोल्हापूरला गेले आणि महाराजांना म्हणाले की तुम्ही हे 50% रिझर्वेशन दिलं हे काय मला योग्य वाटत नाही. महाराज म्हणले कसं काय योग्य नाही. ते म्हणले 50% दलितांना रिझर्वेशन तुम्ही दिलं हे योग्य नाही आहे. तर महाराज म्हणले काय करायला पाहिजे. ते म्हणले मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मग महाराज म्हणले चला बाहेर घेऊन गेले महाराज. त्यांना म्हणाले पंत माझ्याबरोबर चला. ते म्हणले उत्तर द्या महाराज मला कुठे घेऊन चालले. तर महाराज म्हणाले की तुम्ही घोड्याच्या तबेल्याकडे चला. ते म्हणले कशाला. जिथं घोडे बांधतात त्याला तबेला म्हणतात ते मला माहिती आहे. तो माणूस म्हणाला. ते विद्वान म्हणाले. महाराज म्हणले तुम्ही चला तर तिथं. आणि महाराज तिथं घेऊन गेलेत त्यांना. आणि तिथे जे गडी काम करत होते घोड्यांची देखरेख करणारे त्यांना सांगितलं श्रीमंतजी त्यांना सांगितलं की 20 घोडे बाहेर सोडा, 20 घोडे बाहेर सोडा. आणि 20 घोडे बाहेर सोडल्यानंतर त्या ग्राउंडमध्ये मैदानामध्ये एक फार मोठी परात ज्याला कढई म्हणतात अशा प्रकारची कढई ठेवली. आणि त्या कढईमध्ये चारा आणि हरभऱ्याची डाळ ठेवली. आणि ते 20 घोडे त्या तबेल्यामधून सोडण्यात आले. 100च्या स्पीडने ते घोडे तबेल्याकडे गेले आणि गेल्यानंतर खायला सुरुवात केली. त्या 20 पैकी जे 10 घोडे सशक्त होते, तगडे होते, मजबूत होते, त्यांनी जे वीक घोडे होते, जे अशक्त घोडे होते त्यांना तोंडाने मानेने दनादन मारून त्यांना मागं ढकललं. आणि फक्त त्या 10 सशक्त घोड्यांनीच ते सगळं खाल्लं. ते खाल्ल्यानंतर महाराजांनी त्या विद्वानाला विचारलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का सांगू. ते विद्वान अतिशय खजील झाले. ते म्हणले मला कळालं की जे गरीब आहेत, जे अशक्त आहेत, जे सशक्त नाहीत त्यांच्यासाठी हे रिझर्वेशन आहे आणि जे सशक्त आहेत त्यांना त्याची गरज नाही. हे उत्तर मिळाल्यानंतर तो खजील झाला. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही आदरांजली देण्यासाठी आलो शाहू महाराजांना, सयाजीराव गायकवाड साहेबांना. सयाजीराव गायकवाड साहेबांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, शिक्षणासाठी मदत केली आणि ते सगळ्यांनाच मदत करायची. या 2 लोकांची, थोर लोकांची या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. त्याबद्दल धर्मपालजी तंतरपाळे, आमच्या भागाचे नेते बाळासाहेब तरस, राजेंद्रजी तरस, निलेशजी तरस, गुणवंत कामगार रवींद्रजी कदम आणि या ठिकाणी असलेले रामचंद्रजी तरस या सगळ्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा एकदा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तुम्ही माझी मुलाखत घेतली. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्यासोबत रवींद्रजी कदम आहेत जे कामगार नेते आहेत. शाहू महाराजांनी शेतकरी समूह असेल, उद्योग समूह असेल, यातल्या कामगारांना देखील मोठा आधार आणि मोठ्या पद्धतीने कामकाज केलं. आजची सध्याचं आपण पाहतोय की शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढले, कामगारांची पिळवणूक होती आहे. काय सांगाल आज शाहू जयंतीनिमित्त. जो अस्पृश्य समाज होता त्यांच्यावर तर गुन्हेगारीचे शिक्का होते आणि त्यांना पोलीस स्टेशनला दररोज हजेरी लावायचं बंधन होतं. परंतु शाहू महाराजांनी त्यांना मुख्य प्रवाहात घेतलं, त्यांची हजेरी रोजची बंद केली आणि 50% आरक्षण जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी त्या सर्वांना
मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेतलं आणि 50% आरक्षण लागू केल्यानंतर स्वतःपासून त्याची सुरुवात केली. त्यांच्या चुलत बहिणीचं लग्न त्यांनी धनगर समाजातल्या यशवंतराव होळकर या व्यक्तीशी लावून दिलं आणि स्वतःपासून सुरुवात केली. त्यांच्या पंक्तीला अस्पृश्य समाज मांडीला मांडी लावून जेवायला बसायचा. अण्णाला नावं ठेवणं त्यांना आवडत नव्हतं. म्हणजे त्यांचं विचारसरणी जरी उच्च होती, राजे होते, राजांचे राजे होते, राजर्षी होते, परंतु स्वतःचं काम त्यांचं मात्र सामान्य माणसासाठी शेवटपर्यंत ते झिजले. म्हणूनच त्यांची आज जयंती या ठिकाणी विकासनगरमध्ये मोठ्या जोमानं पोलीस आंबेडकर आणि विकासनगरच्या नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. आमची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपण पाहतोय की अनेक मान्यवर या ठिकाणी जे आहेत आपण त्यांची संवाद साधला. पण राजेंद्र तर जे आपल्यासोबत युवा नेते आहेत आपण पाहतोय की राजेंद्रजी काय सांगाल की सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की समत्याचा प्रश्न आपण निर्माण करतोय. अनेक भागामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत. या ठिकाणी आज शाहू महाराजांची जयंती आहे. शाहू महाराजांनी अंधश्रद्धा असेल, अज्ञान असेल, अस्पृश्यता असेल याच्याविरुद्ध बंड पुकारलं. त्यानंतर स्वातंत्र्य असेल, सामाजिक न्यायाची लढाई असेल, समता असेल याच्याकडे हे केलं. त्यामुळं मला तुम्ही सांगा की आज तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, गेले कोरोना काळापासून फिरताय, काय जाणवतंय तुम्हाला? ठिकठिकाणी विषमता निर्माण झालेली आहे, ठिकठिकाणी आपण पाहतोय रस्ते अडवले गेले आहेत, ठिकठिकाणी आपण नागरिकांच्या गैरसोयी पाहतोय. काय सांगाल नक्की काय सध्याची परिस्थिती? नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना, समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो. आणि जो आता आपण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तो प्रभागामध्ये आज खऱ्या अर्थाने जयंतीचा कार्यक्रम आहे आणि उत्सव म्हणजे एक प्रकारे जयंती असल्यामुळे उत्सवाचं वातावरण आहे. परंतु ही देशभर साजरी झाली गेली पाहिजे. पुढच्या पिढीला राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तर सर्व महामानव थोर पुरुष समजले गेले पाहिजेत. आणि जो तुमचा जो प्रश्न आहे प्रभागामध्ये विकास किंवा रस्ते किंवा काय, खऱ्या अर्थानं आज महानगरपालिकेवरून पिंपरी चिंचवड शहरात या गावचा समावेश होऊन 27 वर्षापेक्षा जास्त वर्ष आले आणि हे गाव महानगरपालिकेत समाविष्ट झालं. आणि या समाविष्ट गावांमध्ये ह्या गावाच्या बरोबर चिखली असेल, कुदवाडे असेल, चरोली असेल, मुशी असेल, ह्या गावांचा विकास पाहता त्या ठिकाणची परिस्थिती आणि आज या ठिकाणची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात तफावत तुम्हाला दिसेल. कारण ह्या भागात ज्यांनी आजपर्यंत नेतृत्व केलेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणची आरक्षणं ताब्यात नाही आहेत. त्याला आरक्षणं ज्या शेतकऱ्यांची आरक्षण आहेत, जमिनी आहेत, ती जमिनी ज्या शेतकऱ्यांजवळ महानगरपालिकेचे अधिकारी असतील, तत्कालीन नगरसेवक असतील, हे शेतकऱ्यांपर्यंत गेले नाही, जागा मालकापर्यंत गेले नाही, त्यांना विचारात घेतलं नाही. आणि त्याच्यामुळं आज आपल्याला तो अभाव दिसतो की एकही आरक्षण ताब्यात नाही घेता विकसित झालेलं नाही. आणि त्याच्यामुळं ह्या प्रभागाचा कायापालट होण्याच्या ऐवजी विकासनगरचं भकासनगर या लोकांनी करून टाकलेले आपल्याला त्या निमित्ताने दिसेल तुम्हाला. आपण बघतोय की जसं तुम्ही म्हणताय विकासनगर भागाला भकास केलेला आहे. अनेक नेते या ठिकाणी होऊन गेले, अनेक नगरसेवक होऊन गेले. काय वाटतं तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये फिरताय, चर्चा करताय, काय लोकांनी जे मागील नगरसेवक आहेत त्यांनी काय कामं केलेली आणि कुठली कामं महत्त्वाची होती की जी त्यांनी केलेली नाही? आता या प्रभागामध्ये काय कामं केली असती तर दिसली असती. काही जर एखादं समाज मंदिर, विरंगुळा केंद्र, गार्डन केलं असतं तर जनतेला त्याचा वापर झालेला दिसला असता. परंतु आज केलंच नाही काही, तर त्याचा वापर किंवा ती वस्तू किंवा काय जी वास्तू आहे ती दिसणारच नाही आहे. केलीच नाही तर दिसणार कशी? तर ह्या लोकांनी तुम्ही पहा आजपर्यंत जे महानगरपालिकेत या ठिकाणाहून संधी घेऊन गेलेले आहेत, 27 वर्ष महानगरपालिका होऊन झाले, त्याच्यापैकी 25 वर्ष नगरसेवकांनी कार्यकाळ भोगला आहे. एक वेळेस किवळेगावला संधी मिळाली, 25पैकी 5 वर्ष किवळेला, 20 वर्ष बाजूच्या गावच्या नगरसेवकांना संधी मिळाली. त्यांचा कुठलाही उद्योग व्यवसाय काही नसताना आज त्यांची झालेली प्रगती वैयक्तिक आणि प्रभागाची झालेली अधोगती, म्हणजे मला म्हणायचं काय, नगरसेवकांची वैयक्तिक झालेली प्रगती पहा आणि प्रभागाची झालेली अधोगती, हा खूप मोठा तराजूचा काटा जर लावला आपण तर खूप मोठा तुम्हाला फरक दिसेल जमीन आसमानचा. कारण ह्या ठिकाणी प्रत्येकाने ज्यांनी संधी मिळाली त्यांनी फक्त वैयक्तिक मोठं होण्यावरती भर दिलेला आहे. तुम्ही सांगतो आज आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे हा 15 मीटरचा रोड आहे. हा 15 मीटरचा रोड आता 8 दिवसापूर्वी उद्घाटन झाले आणि आता त्याचं कामकाज चालू झालेलं आहे. परंतु ह्याला 27 वर्ष लागले की हा विकासनगरचा मुख्य रोड डेव्हलप होण्यासाठी. ह्या रोडला, मुख्य रोडला एक तुम्हाला टॉयलेट दिसणार नाही. आज प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रत्येकाला शुगर, बीपीचे असे त्रास असतात आणि त्या ठिकाणी टॉयलेट गरजेचं असते. माझ्या माता भगिनींसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ महिलांसाठी या ठिकाणी टॉयलेट नाही सेपरेट. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रभागामध्ये आपल्याला कुठं समाज मंदिर. आज माझं खुलं आव्हान आहे सगळ्यांना. आव्हान म्हणण्यापेक्षा मी त्यांना विचारू इच्छितो आपण काय केलं आहे प्रभागासाठी. कारण या ठिकाणी सर्व समाजाचे लोक राहतात, एकही समाज मंदिर आपण त्या ठिकाणी बांधून देऊ शकलो नाही. ही खऱ्या अर्थाने यांची नाचक्की आहे. यांनी केलेलं जे विकासाचं राजकारण म्हणण्यापेक्षा यांनी
जे खरंच राजकारण केलेले 20% समाज सेवा तर दिसलेलीच नाही, कारण काम दिसलं असतं, परंतु त्यांनी सगळं राजकारण केलेलं आहे. आणि ते येत्या भविष्य काळात मी गल्लीबोळात घरोघरी फिरतोय तर जनतेच्या त्याच्यातनं रोष दिसतोय. आज पण सांगतो मी, खुलं आव्हाने त्यांनी चॅलेंज समजावं किंवा काही समजावं, ह्या नगरसेवकांना कुठल्या कॉलनीत कोणाचं आडनाव काय आहे, किती घरं आहेत आणि किती मतदार आणि कुठल्या घरात किती लोक आहेत हे यांना माहीत नाही आहे. आणि हे आज राजेंद्र तरस इथं उभं राहून साईनगरच्या नवरंग सोसायटीत काय किती लोक राहतात, त्या सोसायटीतली अडचण काय आहे, किंवा किवळे गावात वस्तीमध्ये काय अडचण आहे, किंवा गावठाणात काय अडचण आहे, किंवा विकासनगरच्या मोऱ्या कॉलनीत काय अडचण आहे, बापदेवनगरमध्ये काय अडचण आहे, हे राजेंद्र तरस इथं राहून उभं राहून सांगू शकतो. याचं कारण असं आहे, गेल्या 2019 पासून राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीनं आम्ही गल्लीबोळा त्या ठिकाणी फिरतो, कामं करतो. आणि म्हणूनच जनतेमध्ये जाऊन आम्ही आला त्या प्रत्येक कॉलनी गल्लीचा. राजेंद्र भाऊ, मी तुम्हाला थोडं थांबवतो. तुम्ही आत्ताच म्हणलं की तुम्हाला गल्लीबोळात जाऊन तुम्ही कामं करताय. मी तुम्हाला किवळे गावातला एक विषय आठवण करून देतो. पंचशील चौक जो किवळे गावामध्ये आहे, त्या चौकाचा बाळासाहेब तरस ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी ठराव करून त्या चौकाला नाव दिलेलं आहे. त्याचा ठराव झाल्यानंतर सहमती मिळाली तर आज नाव दिलं. आज त्याच ठिकाणी आपण पाहतोय की दुसरी पार्टी त्या ठिकाणी यायला लागते छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची. म्हणजे काय किवळे गावामध्ये जे आत्तापर्यंत समता आहे ती समता बिघडवण्याचा कुठंतरी घाट नव्याने सुरू होतो आहे का आलेल्या राजकारणाकडे लोकांचे लक्ष वळवण्यासाठी किंवा तिथे कुठंतरी बिघाड निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न होतो? हे कसं आहे तुम्हाला सांगतो, आदरणीय आमचे बंधू माजी नगरसेवक बाळासाहेबजी तरस यांच्या कार्यकाळामध्ये जे त्या चौकाला नाव देण्यात आलं, मी नाव कुठलंच घेत नाही, कारण सांगतो त्याची पूर्ण त्यांना जे त्यांनी काम केलेलं आहे ते त्यांना पण माहिती आहे. त्यावेळेस माहिती अधिकार आज कोणीही पण टाकावा, ही दिशाभूल कशी झाली हे मी तुम्हाला दर्शवतो. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आज पण माहिती अधिकार कोणी टाका, त्या चौकाला तिथं ते नाव दिसतं. 2 चौक आहेत, एक वड्याच्या अलीकडचा चौक आहे तो पंचशील आणि वड्याच्या पलीकडचा आहे तो धर्मराज. मी तुम्हाला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचं त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी तत्कालीन नगरसेवक ते होते, त्यांनी त्याचं नामकरण केलं. असा मी कायद्यात जे केलेलं आहे तिथं तरतूद केलेली ते तरतूद तुम्हाला मी सांगतोय. मला आणि सगळ्यात पहिला मुद्दा मी खोडून काढतोय, किवळे गावमध्ये एकता, समानता, बंधुता सगळ्या गोष्टी आज पण तशाच स्थगित आहे. तुम्ही बघा, देशभरात काही जर झालं तर वादळ निर्माण होतं, जाळपोळ होती, भांडण होतात, सगळं होतं, पण आजपर्यंत किवळे गावामध्ये जातीपातीचं राजकारण म्हणण्यापेक्षा जातीपातीमुळं असं कुठलंही गालबोट लागलेलं नाही आहे. आणि राहिला विषय तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की 2 चौकांच्या नामकरणाचा, तुम्ही माहिती अधिकार टाका, त्या चौकाचं नाव काय ते तुम्हाला सगळ्यांना समजेल. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, पंचशील चौक पण आमचाच आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक पण आमचाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे आहेत आणि मराठा समाजाचे ते पण दैवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पण दैवत आहेत. त्याच्यामुळे आता ही पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही आहे. सगळे मानव महापुरुष हे प्रत्येक समाजाचे दैवत म्हणून आम्ही आज काम करतो या ठिकाणी. त्याच्यामुळे ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. सध्या तुम्ही पाहताय की तुम्ही कोरोना काळापासून नागरिकांच्या घरामध्ये फिरताय, लाईटच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, नागरिकांना गटरीच्या ड्रेनेजच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही जसं म्हटलं की नगरसेवकांनी कामं केलीच नाही, तर तुकाराम मुंढवेंच्या कार्यकाळामध्ये काही ड्रेनेज लाईन टाकली गेली, ते अद्ययावत बदलणं गरजेचं होतं, ते बदललं गेलेलं नाही, त्यामुळे लोकांच्या समस्या वाढत चालल्यात. ड्रेनेजच्या समस्या वाढल्या म्हणजे दुर्गंधीचा प्रश्न निर्माण होतो, हळूहळू वातावरणामध्ये बदल होतात. काय सांगाल की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जसं म्हटलात की वेगवेगळे विषय आहेत की आपण त्याच्यावरती नजर टाकणार आहोत पुन्हा एकदा, पण तरीसुद्धा आताच्या शाहू जयंतीच्या निमित्तानं आपण पाहतोय समता विषमतेची लढाई. तुम्ही नामकरण फलकाचं केलं होतं गावाचं किवळे रावेत, तिथंही थोडासा विरोध झाला गेला, जे की आदर्श नवीन जो ब्रिज झाला होता भक्तिशक्तीच्या मार्गाकडे, त्या ठिकाणी तिथंही विरोध झाला होता. मग तिथे जी समता तुम्ही म्हणता ती समता जी आहे ती कुठंतरी बदलताना दिसते. आज हेकेखोरीपणा वाढलेला दिसतोय, तरुणांमध्ये वेगवेगळं वातावरण निर्माण दिसतंय. कोणी 4 कार्यकर्ते घेत आहे, नगरसेवक सर्वांना, म्हणजे लोकशाहीने तो अधिकार दिला आहे, पण ज्या प्रमाणात लोकांमध्ये काम केलं पाहिजे ते कामं होत नाही आहेत. नगरसेवकांच्या माध्यमातून जी कामं झाली पाहिजे ती होत नाही आहेत. काय सध्याची जी परिस्थिती आहे, आज शाहू जयंतीच्या निमित्तानं काय सांगाल तुमच्या प्रभागाला आणि या लॉर्ड टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारताला? आज खऱ्या अर्थानं जयंतीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्तानं आपले चॅनल या ठिकाणी आलेले आहे. आता यांचे सगळे पोल खोल किंवा यांची सगळीच कारनामे आज मला उघड करायला लावू नका, माझी विनंती आहे. कारण निवडणूक अजून 4 ते 5 महिन्याने लांब गेलेली आहे आणि एवढ्या लवकर जर यांचे मी इथं जर वस्त्रहरण केलं तर यांना इथं गल्लीबोळात फिरता येणार नाही आहे. माझी विनंती तुम्हाला, ह्या 100% प्रश्नाचं उत्तर पुराव्यात सकट आहे माझ्याकडं आज, पण मी एवढ्या लवकर का देऊ इच्छित नाही आहे, कारण तुमच्याकडे 100% उत्तर आहे, तुम्ही ते दिलं पाहिजे असं नागरिकांची अपेक्षा आहे. पण आपण तुर्तास शाहू जयंतीनिमित्त आपण आहे ना या ठिकाणी जे तरुण वर्ग आहेत, जे समता सामाजिक न्यायाची भावना नाही करतात, जे समता प्रस्थापित करण्याची भावना करतात, काय सांगाल आजच्या तरुणांना?
खऱ्या अर्थानं सर्व महामानव छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे सर्व महापुरुष आज यांची जयंती छत्रपती शाहू महाराज या सर्वांनी पूर्वीच्या काळात आपण पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्यात सर्व समाजाचे जे सैनिक होते सर्व समाजाचे होते. त्या काळी कुठलंही ते जातीपातीचं समजा किंवा कुठलंही अद्भुत म्हणजे कुठलंही कुणाला दूर देत नव्हते की काही करत नव्हते. आणि आज तसं बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो, परंतु इथून मागच्या थोडा काही कालावधीमध्ये दिसत होतं आपल्याला राजकारण किंवा जातीपातीचं म्हणा किंवा धर्माचं म्हणा. पण आत्ताच्या अलीकडच्या परिस्थितीत सांगतो, जो युवक शिकलेला आहे आजकाल बऱ्यापैकी शिक्षण घेतात आहेत लोक, आणि जो तरुण शिकलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंच राजकारण होताना दिसणार नाही आहे. कारण सांगतो, शिक्षणाने प्रत्येकाची नजर उघडी होती आणि हे शिक्षणच असं आहे की माणसाला ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवतं. आणि त्याच्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि या भविष्यकाळात तरुण, लहान मुलं असतील, तरुणांनी असेल शिक्षणाकडे जास्त कल दिला पाहिजे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला नायनाट होणार आहे हे 100% मी खात्रीने सांगू शकतो. आपण पाहतोय की शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना महिलांचा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा विविध शिक्षणाचा प्रश्न असेल, ह्या सर्व प्रश्नांवरती शाहू महाराज लक्ष घालतात. ताई जय भीम. तुमचं प्रथम नाव सांगा की या लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या दर्शकांना. मी सुनीता चंदने पाटील, बापदेवनगर. अच्छा, काय सांगाल आज शाहू महाराजांची जयंतीनिमित्त काय संदेश द्याल? आणि आपण पाहतोय की ज्या महिला वर्ग आहेत तो अनेक ठिकाणी महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आपण पाहतोय की तुरळक प्रमाणात पाहायला मिळाल्यात. काही ज्या थोर महिला आहेत त्यांच्या देखील जयंतीच्या कार्यक्रमामध्ये महिलांचा पुढाकार जो आहे तो दिसत नाही आहे, हिराने कमी होत चालला आहे. काय सांगाल की सध्याची संविधानिक जी लोकशाही आहे ही सोशल मीडियाच्या लोकशाहीकडे वळत आहे की संविधानिक लोकशाही टिकवण्यासाठी आता महिलांनी बाहेर पडणं गरजेचं आहे? खरं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला जास्त सक्रिय झाल्या आहेत, परंतु संविधानाचं संरक्षण करायचं, संविधान जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर संविधानाचा थोडाफार अभ्यास करून आपण त्या वाटेवरती चाललं पाहिजे. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे, सयाजीराव गायकवाडांची जयंती आहे. खरं तर त्यांनी फार मोठा लढा या ठिकाणी आपल्या महिलांसाठी दिलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी आणि अस्पृश्य समाजाला कुठंतरी न्याय देण्यासाठी त्यांनी खरं तर राजश्री ही पदवी त्यांना देण्यात आली आणि ती स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी सिद्ध करून दाखवली. अशा या महामानवाला वंदन करण्यासाठी, मुजरा करण्यासाठी प्रत्येक माता भगिनी जागृत होणं ही काळाची गरज आहे. कारण की कुठंतरी समाजात हे पसरत असलेलं वातावरण, गुलामगिरीचं वातावरण, गुलामगिरीच म्हणावं लागेल थोडक्यात सोशल मीडियासाठी. म्हणजे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यामध्ये जास्त वेळ आपण घालतो आणि कुठंतरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि त्या माध्यमातून अनेक प्रकार आपल्या आजूबाजूला घडतात. तर मी माता भगिनी एकच आव्हान करेन की आपण सतर्क राहा आणि संविधानाचा अभ्यास करा, इतिहासाचा अभ्यास करा. नक्कीच आपण परिवर्तन घडू शकतो. ताई काय सांगाल तुम्ही देखील, तुमचं नाव सांगा नागरिकांना. कशा पद्धतीने आज शाहू महाराजांची जयंती महिलांनी साजरी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव सिंधू धर्मपाल तंत्रपाळे, मी राहणार विकासनगरला राहते. तर आज शाहू महाराजांची जयंती काय, सर्वच महापुरुषांच्या जयंत्या आम्ही इकडे विकासनगर चौकात साजरी करतच असतो. एकता महिला ग्रुपतर्फे सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि म्हणजे कुठल्याही पुण्यतिथी असो, जयंत्या असो साजरे करत असतो. आणि त्यांचे विचार घराघरात पोचले पाहिजे. महापुरुषांची जयंती साजरी करणं म्हणजे फक्त नाही काय त्यांना हार घालणं किंवा इथं हे करणं हे काय तेवढ्यात न ठेवता आम्ही त्यांचे विचार कसे घराघरात पोचतील आणि त्यांचं कसं कार्य लोकांपर्यंत हे होईल, सांगता येईल, तेवढ्यासाठी त्यांचं इथं जयंत्या साजरा करत असतो. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी एवढं सांगते की त्यांना आज खूप खूप अभिवादन. तुम्हाला काय वाटतं, ज्या महिला आहेत तुमच्याबरोबर काम करतात किंवा लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून आज तुम्ही विदर्भ असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडच्या महिला तुम्हाला पाहतात, काय सांगाल की महिलांनी ह्या छत्रपती शाहूराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे? छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे. जसं काय शिवाजी महाराजांची जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ती एवढी मोठी जल्लोषात आपण साजरी करतो. तसंच शाहू महाराजांचं कार्य पण खूप मोठं आहे. त्यांनी खूप तळागाळातील लोकांपर्यंत आपण पाहिलं की या ठिकाणी राजेंद्र तरस यांच्याशी आपण संवाद साधला.
त्यांच्याकडं सर्व उमेदवारांचं सर्व नागरिकांचं जर पाहिलं तर सर्व चिट्टाकट्टा आहे आणि ते पोलखोल करण्यासाठी उत्सुक आहेत, पण ते सध्या म्हणतात की निवडणूक आहे, निवडणुकीमुळे ते 4 महिने पुढे निवडणूक असल्याने सध्या ते पोलखोल करू इच्छित नाही, पण मात्र ते पोलखोल करणार आहेत आणि मी अपेक्षा करतो की ते पोलखोल ते लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातूनच करतील. आणि आज आपण पाहतो की छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीसारखी साजरी केली जायला हवी होती, पण ती साजरी होताना आपल्याला दिसत नाही. ही शोकांतिका आहेत आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाने देखील सुट्टी जाहीर करणं गरजेचं होतं. शासनाने देखील छत्रपती शाहू महाराजांच्या सुट्टीकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतोय. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की छत्रपती शाहू महाराजांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. आपण पाहतोय की छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण, त्यानंतर सामाजिक समता, त्याच्यानंतर सामाजिक न्यायाची भूमिका, ह्या अशा विविध अंगांनी शाहू महाराज आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्याच शाहू महाराजांची कीर्ती जर आपण पाहिली तर प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कसं काम केलं पाहिजे हा आदर्शवत जर कोणाचा घ्यायचा असेल तर छत्रपती शाहू महाराज एक व्यवस्थित असा थोर महापुरुष हे आपल्या सर्वांपर्यंत पाहायला मिळेल. कारण शाहू महाराजांच्या अशा अनेक दाखले देता येतील की रस्त्यावरती काम चालू असताना जे रस्त्याची दगडी फोडतात त्यांच्यासोबत स्वतःच्या हाताने त्यांच्यासोबत मांडी घालून जेवण करणं, म्हणजे कुठलीही समता कुठलाही जातीभेद न बाळगणं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं की छत्रपती शाहू महाराजांची जयंती ज्या मोठ्या उत्साहाने साजरी करायला हवी त्या उत्साहाने होत नाही, पण अपेक्षा बाळगतो की हे शासन या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीकडे लक्ष देईल आणि शासनाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाईल. त्यासाठी येणारे पुढचे जे भावी नगरसेवक असतील, येणारे जे नगरसेवक असतील ते देखील छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी महानगरपालिकेत घाट घालतील. आणि आपण पाहतोय की अशा अनेक प्रश्नांवरती अनेक विविध अंगावरती आपण बोलणार आहोत, भेटणार आहोत. आपण पाहतोय की आज शाहू महाराजांची जयंती, शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण लोक म्हणतात की राजकारणाकडे वळू नये, पण बाबासाहेब सांगतात की जर तुम्ही तरुणांनी योग्य मार्गाने जर तुम्ही राजकारणाकडे वळाला नाही आणि राजकारणाकडे जर पाहिलं नाहीत तर अकार्यक्षम लोक तुमच्यावरती राज्य करतील आणि हे राज्य पुन्हा गुलामीकडे जाईल. तर आपणच ठरवा हे राज्य गुलामीकडे द्यायचं आहे का प्रत्यक्षात संविधानिक लोकशाहीमध्ये आपण पुढे न्यायचं आहे, हे आपल्या हातात आहे. आजच्या शाहू जयंतीनिमित्त मी या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आज कॅमेरामॅन प्रतीकसह मी विकास कडलक. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.